सर्व योगी साधकांना माझा नमस्कार। आपण अनुलोम विलोम पाहत आहोत। त्याच्यामध्ये साध्या पद्धतीने अनुलोम विलोम कसा करायचा, त्यानंतर वॉल्विंग ब्रीदिंग मध्ये कसा करायचा, ते दोन प्रकार पाहिलो आणि अनुलोम विलोम मध्ये चक्रधान कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत। आणि चक्रधान म्हणजे आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र असतात हे तुम्हाला माहिती आहे। मूलाधार चक्र ज्याचं स्थान पाठीच्या कण्याच्या मुळाची किंवा जनायटल आणि ॲनसच्या मध्ये ज्याचं स्थान असतं, आणि त्यानंतर स्वादिष्ठान चक्र हे नाभीच्या 4 बोटे खाली असतं आणि नाभीजवळ जे असतं ते मणिपूर चक्र, आणि छातीमध्ये असतं ते अनाहत चक्र ज्याला हार्ट चक्र असंही म्हटलं जातं। गळ्याच्या जवळ असतं ते विशुद्धी चक्र, 2 भुवयांच्या मधल्या बाजूला असतं ते आज्ञा चक्र, आणि वर जे असतं सहस्रार चक्र। अशी ही 7 चक्र असतात आणि या चक्रांचं ध्यान या अनुलोम विलोम मध्ये कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत। तर कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं आहे। मी पद्मासनामध्ये बसते। दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा ताठ ठेवा, डोळे अलगद मिटून घ्या, शरीर आणि मन शिथिल करायचं आहे। पूर्ण शरीर आणि मन शिथिल केल्यानंतर आपल्याला डाव्या हाताची आपल्याला ज्ञान मुद्रा ठेवायची आहे आणि उजव्या हाताची मी जसं सांगितलं होतं की अनुलोम विलोम मध्ये प्रणव मुद्रा, म्हणजे आपल्याला अंगठा आणि मधलं बोट हे आपलं पहिलं बोट आणि मधलं बोट हे अंगठ्याच्या मुळाशी लावायचं आहे। बाकीची अनामिका आणि करंगळी सरळ राहते आणि अंगठाने आपल्याला उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे। पण याच्यामध्ये श्वास घेताना काय करायचं आहे, श्वास घेताना पहिल्यांदा मूलाधार चक्रावर, त्यानंतर स्वादिष्ठान चक्रावर, नंतर मणिपूर चक्रावर, नंतर अनाहत चक्रावर, विशुद्धी चक्रावर, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्रावर श्वास घेताना आपण क्रमाक्रमाने लक्ष केंद्रित करायचं आहे आणि श्वास सोडताना पहिल्यांदा सहस्रार चक्र, आज्ञा चक्र, विशुद्धी चक्र, नंतर अनाहत चक्र, नंतर मणिपूर चक्र, त्यानंतर स्वादिष्ठान आणि मूलाधार चक्रावर। तर प्रत्येक वेळेस श्वास घेताना आणि सोडताना हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण करून बघूया, मग तुमच्या ते लक्षात येईल। डाव्या हाताची ज्ञानमुद्रा, उजव्या हाताची प्रणव मुद्रा, अंगठ्याने आपल्याला उजवी नाकपुडी बंद करायची आहे, डाव्या नाकपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे। श्वास घ्या, श्वास घेताना मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सहस्रार चक्र। श्वास नाकपुडी बंद करायची आहे, उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे। श्वास सोडताना सहस्रार, आज्ञा चक्र, विशुद्धी, अनाहत, मणिपूर, स्वादिष्ठान, मूलाधार। पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, चक्रावर लक्ष केंद्रित करा, मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र। उजवी नाकपुडी बंद करायची आहे, श्वास सोडताना सहस्रार चक्र, आज्ञा चक्र, विशुद्धी, अनाहत, मणिपूर, स्वादिष्ठान, मूलाधार। असं हे एक आवर्तन पूर्ण झालं। अशा पद्धतीने आपल्याला 10 ते 15 आवर्तन सुरुवातीला करायची आहेत आणि याच्यामध्ये चक्र मेडिटेशन हे चांगल्या पद्धतीनं होतं आणि जेव्हा तुम्ही याच्यामध्ये भरपूर आपला सराव होईल, प्रॅक्टिस होईल, मेडिटेशन आपोआप होतं, अनुलोम विलोम तर होतच होतं आणि चक्रध्यान झाल्यामुळे तिथले जे चक्र असतात ते ओपनिंग व्हायला सुरुवात होते। पण हे करण्यासाठी ह्याला जास्तीत जास्त आपली प्रॅक्टिस हवी। सुरुवातीला तुमचं लक्ष तितकंसं लागणार नाही, परंतु हे चक्रध्यान केल्याने श्वासाबरोबर आपलं चक्रावर सुद्धा ध्यान केंद्रित होतं, त्यामुळे मन आपोआप शांत व्हायला लागतं आणि खूप मेडिटेशन आपलं खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये होऊ शकतं। आपण कोणतेही विचार आपल्या मनामध्ये येत नाही त्याच्यामध्ये आणि आपोआप चक्रांवर लक्ष केंद्रित होतं। तर हे अनुलोम विलोम मध्ये चक्रध्यान हे अशा पद्धतीने करायचं आहे। खूप सोपं आहे, तुम्ही नक्कीच करून पहा
तसंच आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ह्या अनुलोम विलोमचे फायदे काय आहेत आणि हे अनुलोम विलोम आपण किती वेळ केलं पाहिजे. खरं तर ह्या अनुलोम विलोम औषधासारखं आपल्याला उपयोगी पडतं, तर ते कशा पद्धतीने हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.